नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनुप फाळके अनुभव शेतकरी मित्रांचा या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो आहे. आणि सगळ्यांना विनंती करतो आहे की जे चॅनलवर नवीन असेल त्यांनी लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. आणि जे नेहमी आपले व्हिडिओ बघतात त्या शेतकऱ्यांना विनंती आहे की व्हिडिओ आपल्या बाकी शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना सुद्धा आपल्या नैसर्गिक शेतीचे, विषमुक्त शेतीचे फायदे होतील, या व्हिडिओचे फायदे होतील. आणि एक विनंती करतो की सगळे गावरान गाय एक एक पोसा कमीत कमी, जेणेकरून गोमाताची सेवा पण होईल आपल्याकडून, आपल्याला भरपूर त्याचा फायदा मिळेल. आणि आज याच्यासाठी गोमातेचं परत तुम्हाला सांगतोय की गोमाता एक एक गावरान गोमाता आपली गाय पोचली पाहिजे, की जेणेकरून आपण आज ह्युमिक जे तयार करून राहिलो आहे, ह्युमिक कसं नैसर्गिक ह्युमिक तयार करायचं, तर हे आपण पाहून राहिलं. तर ते आपल्या गावरानी गायीच्या गोमूत्रापासूनच आपल्याला तयार करायचं आहे. नंतर आपली ही फजिती होते, आपल्याजवळ गावरानी गाय नसते तेव्हा, की आपल्याला गोमूत्र कुठून आणायचा हा विचार पडतो. म्हणून सगळ्या शेतकरी मित्रांना एक विनंती आहे की एक एक गावरानी गाय तरी, आपली एक गावरान गाय तरी पोसा आणि तिची सेवा करा, तिची रक्षा होईल. त्याच्यानंतर आता आपल्याला व्हिडिओला सुरुवात करतो. आपल्याला काय करायचं, जसं आपण ह्युमिक आपण हे नेहमी वापरतो. आणि विशेष म्हणजे जे आपण नैसर्गिक शेती करतो किंवा ज्याला विषमुक्त शेती करायची आहे त्यांच्यासाठी हे अतिशय उत्तम उपाय म्हणजे गावरानी गाईच्या गोमूत्रापासून आपल्याला ह्युमिक कसं तयार करायचं आज आपण बघूया. अगदी सोपी पद्धत आहे आणि लवकर तयार होणारी, फुकटात तयार होणारी विधी आहे. तर आता आपण ऐकूया की ह्युमिक कसं तयार करायचं आहे. तर गावरानी गाईचं आपल्याला पाहिजे आहे 10 लिटर गोमूत्र. आता 10 लिटर गोमूत्र एकदम जरी मिळत नसेल तर थोडं थोडं तुम्ही जमा जरी केलं तर एवढंच की एकदम जुनं गोमूत्र घेऊ नये. ताजं गोमूत्र असलेलं बरं. समजा 5-7 दिवसातलं जर तुमचं गोमूत्र असेल, 5-10 दिवसातलं गोमूत्र, तर अतिउत्तम. जर कारण त्याचे फायदे चांगले मिळतात. आणि समजा नाहीच आहे तुमच्याकडे तर जुनं गोमूत्र तुम्ही वापरलं तरी चालेल. एवढंच आहे की त्याचे रिझल्ट थोडे तुम्हाला कमी मिळेल. तर आता प्रमाण बघूया आपण. आपल्याला काय करायचं आहे, 10 लिटर गावरानी गाईचं गोमूत्र घ्यायचं आहे. गावरानी गाईचंच घ्यायचं आहे. याच्यासाठी सांगून राहिलो आहे की बरेचसे शेतकरी मित्र कॉमेंटमध्ये मग विचारतात की म्हशी आहे आमच्याकडे किंवा शेळ्या आहे किंवा जर्सी गाई आहे, हुलिस्टन गाई आहे, त्याचं चालेल का. पण याचं ह्या बाकी याच्यात तरी काही याच्यात चालून जातं, पण याच्यात अजिबात चालणार नाही. म्हणून आपल्याला गावरानी गाईचंच गोमूत्र घ्यायचं आहे. तर 10 लिटर आपल्याला गोमूत्र घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 2.5 लिटर ताक. तर आपल्याला आता हे तयार कसं करायचं, आता 10 लिटर असल्यामुळे जसं 10-15 लिटरचा जो माठ असतो आपला जो जुना, त्याच्यात केलं तरी चालेल. पण ते जर तुमच्याजवळ माठ नसेल जुना तर तुम्ही प्लॅस्टिकच्या एखादं भांडं जेव्हा ड्रम असतं त्याच्यात केलं तरी चालेल. तर आपल्याला काय करायचं आहे की 10 लिटर गाईचं गोमूत्र घ्यायचं आहे एका ड्रम मध्ये म्हणा किंवा माठामध्ये, त्याच्यात 2.5 लिटर ताक टाकायचं आहे. आणि हे दोन्ही मिसळून छान काठीने मिसळून घ्या. मिसळून कमीत कमी 2 दिवस तसंच राहू द्या. कारण याची प्रोसेस व्हायसाठी, जे त्याची प्रक्रिया व्हायसाठी, याच्या आतमध्ये जे तत्व असतात त्याची प्रक्रिया व्हायसाठी आपल्याला कमीत कमी 2 दिवस लागतात. तर म्हणून 2 दिवस तुम्ही हे कमीत कमी जमा करून म्हणजे मिसळून 2 दिवस राहू द्या. म्हणजे 48 तास कमीत कमी तुम्ही राहू द्या. त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे की तिसऱ्या दिवशी आपल्याला याच्यात फक्त 125 ग्राम म्हणजे अर्धा पाव गूळ तुम्ही कुठलाही गूळ, सेंद्रिय गूळ वापरू शकता. किंवा मी तुम्हाला नेहमी सांगतो, मी जुना गूळ आणत असतो, जो एकदम खालच्या लेवलचा जो गूळ असतो, ज्यांना आपण पशुलाही चारत नाही, तो काळा गूळ असतो, तो वापरला तर अतिउत्तम. जर तुमच्याकडे नसेल तर कुठल्याही प्रकारचा, पण एवढं लक्षात ठेवा का सेंद्रिय गूळ सहजपणे बाजारपेठेत मिळतो, तर सेंद्रिय गूळ वापरा आपल्याजवळ नसेल तर. फक्त आपल्याला 125 ग्राम गूळ वापरायचा. 125 ग्राम पेक्षा थोडासा जास्ती झाला तरी चालेल. त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी आपल्याला 125 ग्राम गूळ टाकायचा आहे. चांगलं ढवळून घ्यायचं आहे, काठीच्या साह्याने चांगलं मिसळून घ्यायचं आहे. परत 1-2 दिवस तसंच ठेवून द्यायचं आहे. अजून 2 दिवस जर ठेवलं तुम्ही तर खूप छान. म्हणजे 4 दिवस तुमचे झाले. 4 दिवस झाले की 5व्या दिवशी तुम्ही हे वापरू शकता. तर आता हे आपल्याला इतकं जे तयार केलेलं आहे, तर हे आपल्याला किती जागेसाठी वापरायचं आहे, तर आपण एवढ्या हे एका एकरासाठी वापरू शकतो 10 लिटर. समजा तुमचे झाडं जर मोठे असतील तर तुम्ही 15 लिटर पर्यंत गोमूत्र तयार केलं तरी चालेल. त्या हिशोबाने गुळाचं प्रमाण वाढवा. 15-20 लिटर पर्यंत तुम्ही वापरू शकता. जसे फळ झाडं वगैरे आहे तुमचे,
काजू, मोसंबी, चिक्कू, संत्रा, सुपारी असे जे झाडं आहेत तुमचे, त्याच्यासाठी तुम्ही 20 लिटरपर्यंत एकरी वापरू शकता. पण लहान झाडं जर तुमचे आहे तर तुम्ही 10 लिटरपर्यंत जरी तुम्ही वापरलं तरी चालेल. तर आता हे वापरायचं कसं, तुम्ही एकतर छान गाळून घ्या, याला ड्रीपद्वारे वापरा किंवा स्प्रिंकलरद्वारे वापरा किंवा पटपाणी देता तुम्ही त्याने वापरा. म्हणजे जर पटपाणी म्हणजे जर दांडाचं पाणी देता तुम्ही त्याने वापरा. जर तुमच्याकडून ही सुविधा होत नाही, तुम्ही ड्रिंचिंगद्वारे हे पण हे तुम्ही झाडांना देऊ शकता. इतके उत्तम रिझल्ट येतात. आणि ह्युमिक ऍसिड का वापरलं पाहिजे हे सुद्धा थोडक्यात सांगून देतो की ह्युमिक ऍसिड वापरल्याने आपल्या जे पांढऱ्या मुळ्या जे असतात, ज्याला व्हाईट रूट आपण म्हणतो, हे डेव्हलप होतं. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे अन्न खाणारे जे मुळ्या असतात या भरपूर प्रमाणात वाढतात ह्युमिकनी. त्याच्यामुळे जमिनीतलं जे आपले मायक्रोन्यूट्रन्स असतात, सूक्ष्म अन्नद्रव्य असतात, हे झाडं भरपूर प्रकारे ऍप्टेक करतात, भरपूर प्रमाणात खातात. त्याच्यामुळे झाड आपलं सशक्त राहतं, फोटोसिंथेसिस चांगलं होतं, त्याला क्लोरोफिल चांगलं तयार होतं, ते झाडं रोग प्रतिकारक शक्ती वाढते. त्याच्यामुळे तुम्हाला भरपूरशे उत्पन्नात वाढ होते. म्हणून आपण हे ह्युमिक ऍसिड वापरलं पाहिजे. ही माहिती आपल्याला कशी वाटली ही नक्की आम्हाला कळवा. आपल्याजवळ काही असे अनुभव असतील तर आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आम्ही आपले अनुभव सुद्धा शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करू. धन्यवाद.